हाय हॅलो फ्रेंड, नमस्ते. सारिका दादा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी एक मस्त आणि टेस्टी रेसिपी घेऊन आलेली आहे. एकदम छान अशी पनीरसारखी रेसिपी. तर हे पाहू शकता सोयाबीन रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा, एकदा तरी छान लागते. त्यासाठी काय साहित्य लागते ते पाहूयात. सोयाबीन बनवणार आहे त्यासाठी इथं काजू घेतलेले आहेत, अद्रक, लसूण, 2 टोमॅटो आणि 2 कांदे कट करून घेतलेत. त्याचबरोबर इथं मी मीठ टाकून सोयाबीन भिजत घातलेलं आहे आणि थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. तर ते डबल झालेले आहेत. आता मी हे पाणी पूर्ण असं काढून घेणार आहे त्यातलं. तर चला आता बनवूयात रेसिपी. तर इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्यामध्ये तेल टाकून घेऊया. थोडंच तेल टाकायचं आहे. आपल्याला कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे त्यासाठी. तर इथं आपल्याला कांदा मस्त लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतलेला आहे, थोडा लालसर झालेला आहे. त्यामध्ये आपण लगेच टाकून घेऊया टोमॅटो आणि लसूण आणि अद्रक आणि सोबतच आपल्याला हे जे काजू आहे ते पण टाकून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. आपला परतत आहे तोपर्यंत आपल्याला हे जे सोयाबीन आहे त्यातील पाणी आपल्याला असं पिळून काढायचं आहे. मीठ टाकून आपण ऑलरेडी घेतलेलं होतं आणि थोडं गरम पाण्यात आपण भिजत घातलेलं. तर पाहू शकता ह्यातलं पाणी आपल्याला निघत आहे एकदम सहजच. सर्व आपण पाणी काढून घेऊयात. आणि जे कोणी सोयाबीनची रेसिपी, तर सोयाबीन आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. सोयाबीनची भाजी खूप मस्त लागते. तर आपण आता मस्त असे मसाले परतून वगैरे घेतलेले आहेत. मसाला मस्त आपला रेडी झालेला आहे. आता आपण हे पूर्ण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे. सर्व मसाला कांदा आणि टोमॅटोचा झालेला, त्यामध्ये अद्रक लसूण आपण टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर काजू. तर हे मस्त असं आपण काढून घेऊन मिक्सरवरती बारीक करूयात. तर गॅसवरती मी कढई ठेवली आहे, तीच कढई, आणि त्यामध्ये आता तेल टाकून जिरे पण टाकून घेतलेले आहे. जिरे तडतडले की लगेचच आपल्याला इथे मी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे तेलामध्येच. आणि त्याचबरोबर हा मिक्सरमध्ये जो मसाला आपण बारीक केलेला आहे तो पण त्यात लगेच टाकून घ्यायचा आहे. आणि मस्त असा आता त्याला कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मसाला परतत असताना. तर तेलात कढीपत्ता टाकायचे विसरून गेले, तर मी आता वरून टाकलेला आहे. सुटलेला आहे आपल्या मसाल्याला. आता आपण त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊयात आणि मिक्स करूयात. मिक्स केलेलं आहे त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊयात, गरम पाणी टाकून घेऊयात. तर आता आपण टाकणार आहोत मटर पनीर मिक्स मसाला. मंद आचेवर आपल्याला 10 ते 15 मिनिट भाजी होऊन द्यायची आहे. अशी रेसिपी आपली रेडी झालेली आहे. आता त्याच्यामध्ये टाकूयात खूप सारी कोथिंबीर कट केलेली. तर मस्त अशी आपली पनीरसारखी टेस्टी भाजी तयार झालेली आहे. रोज रोज पनीर खाऊन कंटाळा येतो, तर कधीतरी अशी सोयाबीनची भाजी बनवा आणि ती पनीरपेक्षाही टेस्टी बनते. तर चला मग आता खा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ पाहत राहा. कशी वाटली ही रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा.